आज आपण निवेदन दिलं, उद्देश काय होतं? तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये 17 वर्षीय वयोगटामध्ये भोसले हायस्कूल विरुद्ध गांधी विद्यालय चिखली हा अंतिम सामना घेण्यात आला। या सामन्यामध्ये जे पंच उभा केलेले होते ते जे भोसले हायस्कूलचेच नियमित त्या मैदानावरती सराव करणारे, त्यांचं प्रशिक्षण देणारे असं ते पंच होते आणि त्या पंचांनी चुकीच्या पद्धतीनं कायम सुरुवातीपासून निर्णय देण्यास सुरुवात केली। त्याच्यामुळं हा सामना तटस्थ ठिकाणी आणि तटस्थ पंचाच्या उपस्थितीमध्ये हा सामना व्हावा असा आमच्या गावाच्या वतीनं, शाळेच्या वतीनं, ग्रामस्थाच्या वतीनं जिल्हाधिकारी साहेबांना हे निवेदन आहे। नाहीतर अन्यथा आम्ही हे योग्य चौकशी करून निर्णय घेऊ म्हणून निर्णय दिलेला आहे। ग्रामस्थ उपोषणाला बसणार आहेत, सर्व ग्राम बसणार आहेत, कारण गोरगरिबांच्या ग्रामीण भागातल्या खेळाडूवर प्रचंड आणि सातत्याने अन्याय होतोय। त्या अन्यायाच्या विरोधात खेळाडू आणि त्यांचे पालक आणि सगळे ग्रामस्थ या पंचक्रोशीतले नागरिक, बोरगाव आहे, चिखली आहे, राजुरी आहे, या पंचक्रोशीतले नागरिक त्यांच्या अत्यंत गरिबीच्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये ते आपल्या मुलांना मैदानावरती पाठवतात आणि अशा पद्धतीने जर अन्याय होत असेल तर ते खूप चुकीचं आहे। तालुकास्तरीयच्या मॅचेसला कशाचे खो खोच्या मॅचेस होत्या। आज वयोगट 17 वर्ष वयोगट, 19 वर्ष वयोगट आणि 14 वर्ष वयोगट अशा मुलांचे सामने होते। आज सामने खेळण्यासाठी आमचे ग्रामीण भागातून टीम आल्या होत्या आणि ही मॅचेस डाईटच्या मैदानात ही मॅचेस घेण्यात आल्या होत्या। आज ग्रामीण भागातल्या खेळाडूंना कुठली सुविधा नसती, कुठलं जिल्ह्याचं ही जिल्हाधिकारी, तालुका अधिकारी ह्यांचं ग्रामीण भागात अजिबात लक्ष नाही। आज तालुकास्तरीयच्या मॅचेस होत्या तरी आज तिथं जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी तिथं उपस्थित राहावं लागत होतं, तालुका क्रीडा अधिकारी यांनी तिथं उपस्थित राहावं लागत होतं। आज तुम्हाला जिल्हा क्रीडाचा तुम्हाला निधी असतो पंचांसाठी आज मॅचेस घेण्यासाठी, तर आज तिथं मॅचेस खेळवताना एवढा मोठा अन्याय झाला। आज ती मॅचेस फायनलचा सामना सुरू होता, एक संघ अन्याय करून पहिला कटवला पण दुसऱ्याही संघावर त्यांनी अन्याय केला। काय अन्याय केला? पंचांनी आमच्या बाजूंनी फॉल वाजवले आणि त्यांच्या बाजूने फॉल वाजवले नाहीत। बॅक्को नसताना बॅक्को आमचे दिले। कलेक्टर साहेबाला काय मागणी केली आपण? कलेक्टर साहेबांना आम्ही आमच्यावर अन्याय झाला म्हणून आम्ही आलो होतो। ही सामने पंच, राज्याचे पंच उभा करून ही फायनलच्या मॅच घ्याव्यात, ही तटस्थ सामने घ्यावेत ही आमची मागणी आहे म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांकडे आलो आणि कलेक्टर साहेबांना निवेदन दिलंय। शाळेचा खेळाडू आहे आमचे। आज तालुकास्तरीय स्पर्धा होते, त्यामध्ये त्यांनी कोच यांनी चिटिंग केली। आम्ही विकेट अन्याय केला, आम्ही विकेट मारलेली, त्यांनी विकेट एक अंपायर विकेट द्यायचा आणि एक अंपायर मध्ये विकेट फॉल द्यायचा आणि तिसरा अंपायर मध्ये टाकलायचा प्लेयरला। असे दोन तीन फॉल केले आणि पुन्हा चिडून आम्हाला आम्ही 2 खेळाडू मारले। 3 वर्ष झाला आम्ही प्रॅक्टिस करतो, आमची शाळा महिना झाला आमची शाळा बंद आहे। आम्ही ट्युशन सोडून प्रॅक्टिस करतो, उन्हाळ्यात तानात आम्ही प्रॅक्टिस करतो। मागणी काय आहे तुमची? आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आम्हाला खो आणि ते पंच परीक्षा पास बी नाहीत असं नाही, त्यांचे माझे नाव अनिकेत सुरेश गोडके आहे। मी गांधी विद्यालयाचा विद्यार्थी आहे। गांधी विद्यालय चिखली इथला विद्यार्थी आहे। आम्ही 8 वर्ष झालं प्रॅक्टिस करतो आणि 8 वर्ष येतो, दरवर्षी येतो आणि इथंच हारून जातो आणि दरवर्षी आम्हाला चिटिंग करून किंवा मोठ्या वयोगटातले प्लेयर खेळून आम्हाला हरवलं जाते आणि फक्त आम्हाला कलेक्टर साहेबांकडून एकच मागणी आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे।
कारण आम्ही ऊन हातानाच कष्ट करतो, आमची शाळा बुडती हाय ती बी आमचा अभ्यास राहतोय आणि आम्ही दरवर्षी बोरगावून येऊन चिखलीत येऊन खेळ खेळतो, प्रॅक्टिस करतो, ह्याचा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. चिटिंग केली जाते. त्यांनी आम्हाला विकेट मारल्या की फॉल देते, विकेट बरोबर मारली तर फॉल देते. आमच्या विकेटच्या टायमाला त्यांचा फॉल नसते, काय नसते. कारण एखादा प्लेयर जसा खेळात वजीर असतो तसाच ती प्लेयर वजीर सोडते एखादा. कारण आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आमच्या विकेट फॉल न करता मारतात, आमच्या विकेट न फॉल करता मारतील, त्यांच्या विकेटच्या टायमाला फिक्स फॉल होतो. आम्ही